संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील उद्योगपूरक शिक्षणाला जपानी भाषेची जोड मिळाली की काय किमया घडू शकते हे संवत्सर येथील प्रसाद बबनराव परजणे या विद्यार्थ्यानं सिद्ध करून दाखवलं आहे. जपानमधील नामांकित एसएमसी कॉर्पोरेशन कंपनीनं तब्बल 32 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊन त्याला नोकरीची संधी दिली आहे. एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याच्या या यशोगाथेमागे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजनं इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन विभागाद्वारे जपानी भाषा प्रशिक्षण हे महत्त्वाचं कारण आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली. कोल्हे म्हणाले की संजीवनी शैक्षणिक समूहानं दूरदृष्टी ठेवून जपानी भाषा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे आतापर्यंत 158हून अधिक विद्यार्थ्यांना जपानमधील विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होते आहे. शेतकरी, कष्टकरी आणि हातावर पोट असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठावर काम करण्याची संधी मिळावी असं स्वप्न संस्थेचे संस्थापक कैलासवासी शंकरराव कोल्हे यांनी पाहिलं होतं. हे स्वप्न आता प्रत्यक्षात येताना दिसतंय. संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी प्रगत देशांमध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्रात योगदान द्यावं हा संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांचा दृष्टिकोन आहे. त्या दिशेनं संस्थेची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी प्रसाद परजणे आणि त्याच्या आईवडिलांचे अभिनंदन केले. संस्थेच्या वतीनं प्रसाद आणि वडील बबन परजणे तसेच आई वैशाली परजणे यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर एम.व्ही. नागरहल्ली, विभाग प्रमुख डॉक्टर माधुरी जावळे, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन विभागाचे डीन प्राध्यापक अतुल मोकळ उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी प्रसाद परजणे आणि त्याच्या आईवडिलांनी आपली मनोगत व्यक्त केली. मी प्रसाद बबन परजणे, संवत्सर कोपरगाव येथील रहिवासी असून संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर विभागात माझे शिक्षण घेत आहे. मी जापनीज प्रथम वर्षापासून शिकत आहे. हिरामेकी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड व A2J यांच्या मार्फत मी जापनीज लँग्वेज शिकलो होतो. त्यानंतर मला डिसेंबर 2025 मध्ये 5 कंपन्यांसाठी जॉब इंटरव्ह्यूची ऑफर आली होती. त्यामध्ये एसएमसी कॉर्पोरेशन जपान या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये माझी निवड झाली आहे. त्यांचे वार्षिक पॅकेज मला 32 लाख रुपये मिळाले आहे. ही संधी मला अमितदादा कोल्हे साहेब, संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, प्रोफेसर अतुल मोकळ सर, ड्रीम III संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हिरामेकी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे व A2J यांच्यामुळे मिळाली आहे. या संधीसाठी मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. बबन जेवण परजणे. माझा मुलगा संजीवनी कॉलेजमध्ये प्रसाद बबन परजणे हा शिकत आहे 4थ्या वर्षाला. त्याची आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली जपानमध्ये. त्याला 32 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे. खूप मोठं पॅकेज मिळालं आणि त्याबद्दल अमितदादा कोल्हे साहेब, संजीवनी कॉलेज यांचा आभारी आहे. मी वैशाली बबन परजणे, संवत्सर येथील रहिवासी आहे. आम्ही एक साधारण शेतकरी कुटुंबातील आहोत. माझा मुलगा प्रसाद परजणे हा जपान येथे आंतरराष्ट्रीय कंपनी SMC मध्ये प्लेस झाला आहे. त्याला 32 लाखाचं पॅकेज भेटलेलं आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. बऱ्याचशा ग्रामीण भागातील लोकांना वाटतं की आपले मुलं इतक्या मोठ्या पोस्टवर जाऊ शकत नाही, पण हे केवळ शक्य झालं संजीवनी कॉलेजमुळे. त्यामुळे मी अमितदादा कोल्हे साहेब, संजीवनी कॉलेजचे सर्व शिक्षक यांचे मनापासून आभार मानते. दरम्यान संजीवनी इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन विभागाच्या माध्यमातून A2J हिरामेकी इंडिया या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आलाय. या कंपनीच्या फास्ट ऑफर इंटरनॅशनल उपक्रमांतर्गत प्रसाद परजणेला जपानमध्ये वार्षिक 32 लाख रुपयांचं पॅकेज देऊन नोकरीची संधी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यानं यश संपादन केलंय. त्यातून संजीवनी शैक्षणिक संकुलाची गुणवत्ता आणि दूरदृष्टी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं संजीवनी शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी म्हटलंय. नमस्कार. सर्वप्रथम मी आज संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की आपला प्रसाद परजणे जो संवत्सरचा आहे त्याची SMC कंपनी ह्या कंपनीत 32 लाखाच्या यांनी प्लेसमेंट झालेली. ही प्लेसमेंट संजीवनीच्या इतिहासात सर्वात हायेस्ट आहे आणि प्रसादची ही जे सिलेक्शन झालेलं आहे ते जपानमध्ये झालेलं आहे. आमचे संस्थेचे संस्थापक स्वर्गवासी कोल्हे साहेब यांचं कायम स्वप्न होतं की आपलं नाव कॉलेजचं हे जागतिक स्तरावर गेलं पाहिजे आणि त्यालाच अनुसरून आमचे चेअरमन नितीनदादा कोल्हे साहेब हे कायम म्हणत असतात की आपल्याला एक आपली बेंचमार्किंग केलं पाहिजे आणि दरवर्षी आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मॅक्सिमम
प्लॅटफॉर्म्स, मॅक्सिमम प्लेसमेंट्स कसे देऊ शकतो याकडं लक्ष घातलं पाहिजे आणि तेच आज साकारण्यात आलेलं आहे. प्रसादला A2J हिरामेकी मार्फत ही ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि विशेष म्हणजे तो ह्या कंपनीच्या ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेला त्याचं जाणं येणं, फ्लाईट तिकीट्स, राहणं सगळं त्या कंपनीने स्पॉन्सर केलं होतं आणि त्यानंतर त्याला ही ऑपॉर्च्युनिटी तिथं मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एक वेगळा पायंडा पूर्ण महाराष्ट्रात घातलेला आहे आणि मला अभिमान वाटतो की आमचे डायरेक्टर, आमचे HOD आणि विशेष करून आमचे डीन इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन डॉक्टर अतुल मुक्कळ यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना गाईड केलेलं आहे. एकंदरीतच संजीवनी शैक्षणिक समूहाच्या वतीनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल या निमित्तानं घडताना दिसत आहे. इसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, कोपरगाव.